मंडळी. तर आता आपण आलो आहे आमच्या गॅलरीत. तर गॅलरीत मी आले याचं कारण की आज आहे सोमवार आणि मला करायची आहे देवपूजा करायची आहे. तर आता देवाला पाहिजेत फुलं देवपूजा करायला. तर बघा मी गॅलरीत झाडं लावलेत थोडीफार, ते तुम्हाला दाखवते मी आणि फुलं पण दाखवते किती आली आहेत ते. तर बघा तुम्ही आता. हा सगळ्यात पहिल्यांदा हा माझा वेल बघा, आणि हे कशाचं आहे हे पण सांगा. आणि हे बघा एवढा छान आहे, म्हणजे आता हा अंधार का पडतो इकडे ना मला. आणि हे पहा त्या तिथे एक फुल आले, दिसते का? हे बघा एक फुल आले, किती छान झालंय. हे बघा किती छान झालंय बघा वेल. याचंच आहे इकडं दुसरं पण. हे पहा हे वरतीपर्यंत गेलं आहे भरपूर. आणि हे आहे आमची शेवंती. हे पहा फुलं किती आलेत बघा फुलं शेवंतीला. अरे 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 पडते होते. कसं आहे पुण्यात म्हणजे भरपूर अडचणीत झाडं लावायला लागतात सगळे, त्याच्यामुळं भरपूर अडचण आहेत. हे पहा दाखवते आता व्यवस्थित दिसतील. हे बघा कशी आहेत फुलं, शेवंतीची फुलं बघा कशी आहेत. अरे बापरे, तुम्हाला दाखवत अशी माझ्या शेवंतीची फांदी तुटली माझ्याकडून. हे पहा फुलं बघा किती आलेत बघा, अजून किती आलेत. म्हणजे आज मला देवाला भरपूर फुलं मिळणार आहेत शेवंतीची. आणि हे आहे छोटूसं आमचं आंब्याचं झाड मी लावलं आहे कुंडीमध्ये आमच्या गॅलरीत. आणि आहे आमची तुळशी माता. हे पहा किती छान फुलली बघा. हे आहे आमची तुळशी माता. आणि मी थोडेसे आळू पण लावलेत घरीच. हे पहा देशी आळू आहे, चांगली आहे. कारण नाही म्हणलं तरी मला आठवड्यातून 20 पानं निघतात आळूची. तर देशी आळू आहे आणि घरच्या घरीच लावले मी हे सगळं. आणि हे आहे आमचं ब्रह्मकमळ. हे पहा वर्षातून एकदाच फुलं येतात त्याला, पण एवढी येतात की ह्या वेळेस तरी गेल्या वेळेस कमी आले होते, 10-15, पण ह्या वेळेस 75 फुलं आली होती माझ्या ब्रह्मकमळला. 75. आणि ह्याच ब्रह्मकमळला हे तर मी आत्ता लावले. आणखी दुसरं कारण याच्यात भरपूर, या कुंडीमध्ये भरपूर झालं म्हणून याच्यातलं काढून मी इकडे लावले. आणि ह्या एका झाडाला एवढ्याशा 75 फुलं आली होती. किती 75 फुलं बघा, विचार करा. तर आता आपण फुलं तोडूया, मला देवाच्या पूजेला पाहिजेत. तर मी आणली आहे प्लेट आणि आपण प्लेटमध्ये फुलं तोडून टाकूया. हे पहा शेवंतीची फुलं तोडतीये, कारण मी एवढी खुश आहे ना. काय झालं होतं की कायम मी शेवंती लावायची बरं का, पण ती कधी जळायची, कधी येतच नव्हती व्यवस्थित, कधी बुरशी लागायची. आणखी एक आहे की जर समजा तुम्हाला कोणाला मला काही उपाय सांगता येत असेल तर सांगा. की मी भरपूर वेळा हे लावलं की जास्वंद, कारण गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे आहे, आवडतं आहे गणपती बाप्पांचं, लावते. पण माझ्या जास्वंदीला ना बुरशी येते. तर ही बुरशी काय येते हे मला सांगा तुम्ही, की बुरशी काय येते त्याचं. पूर्ण असं गॅलरीच्या बाहेर, आणि मला पूर्ण असं गॅलरीतून वाकून हिची फुलं तोडायला लागतात. भीती वाटते की हे बघा खाली एवढं अंतर आहे, आणि जर माझा मोबाईल पडला रे बाबा खाली, तर मोबाईल गेला तो गेला, काढता पण येणार नाही. कारण खाली आहे गॅरेज, आणि एखाद्या गाडीवर जर पडला तर त्या बिचाराच्या गाडीचं काहीतरी व्हायचं आणि माझा मोबाईल पण जायचा. तर हे पहा, तर मी घेते फुलं तोडून, कारण मला फुलं सगळी तोडता येणार. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ.